एजे आम्ही तिथे फक्त आणि फक्त आजींसाठी गेलो होतो. पण तिकडे जाऊन काय उपयोग झाला? आमचा फक्त अपमान झाला एजे. आणि ती लीलाची आई दार उघडायला पण तयार नव्हती. नंतर उघडलं तिने दार, पण दार उघडलं आणि आमच्या तोंडावर दार बंद केलं. तरी नशीब मी दाराच्या थोडं मागे होते, नाहीतर माझ्या नाकाला लागलं असतं. कशी दिसले असते मी? शूर्पणखासारखी. कोण? नंतर ना लीलाच्या आईने दार उघडलं पण आम्हाला आतमध्ये बसूच दिलं नाही. हा बस एजे, हे सगळं आम्ही फक्त आजींसाठी सहन केलंय. आजी यायला तयार सुद्धा झाल्या होत्या, पण ऐन वेळी त्या लीलाच्या आईने मोडता घातला. म्हणायला लागली की जोपर्यंत एजे स्वतः येणार नाही तोपर्यंत लीलाला पाठवणार नाही. त्याला काय अर्थ आहे? आणि मग काय, आजी तिथेच राहिल्या. ठीक आहे, तुम्ही जा, मी बघतो काय करायचं ते. ठीक आहे. गुड नाईट एजे. चला. अरे वा, अगदी लहानपणी होतात ना, अगदी तशाच आहात तुम्ही बहिणी. फक्त उंची वाढली. घ्या अभिरामचा फोन. आईशिवाय करमत पण नाही आणि आईला न्यायला यायचं पण नाही. असाच आहे हा. याची जरा फिरकी घेऊया काय? आजी थांब जरा. हा बोल अभिराम, बोल. आई, हे सगळं काय चाललंय? अरे काही नाही रे, आमच्या सगळ्या गप्पा रंगल्या होत्या म्हणून. बोल बोल बोल, तू कशासाठी फोन केला बाळा? तू ते तुझ्या गोळ्या घेतल्यास का नाही ते विचारायला फोन केला होता. अरे गोळ्या आणायच्या विसरले. आजी गोळ्या? इथे यायच्या गडबडीमध्ये गोळ्या राहिल्या रे. गोळ्या विसरलीस? आई, असं कसं करू शकतेस तू? तुला काही त्रास झाला तर? काही त्रासवीस होत नाही अभिराम, मी एकदम मजेत आहे. अरे इथली माणसं माझी इतकी काळजी घेतायत ना अभिराम, त्यामुळे तुझे ते काय ते बीपी, हार्ट अटॅक वगैरे सगळे ना माझ्यापासून दूर पळून गेलेले. अगदी मजेत आहे मी. आणि मी आता अभिराम ठेवते हा फोन. लीला कोळंबली आहे रे माझ्यासाठी. नंतर बोलूया आपण. हा नंतर. बाय बाय. आजी तुमच्या गोळ्या मी आणू का? अगं आहेत का माझ्याकडे गोळ्या, मी कशा विसरेन आणायच्या. आजी ऐका ना, काळजी करत असतील, तुम्ही सांगता का त्यांना? कळवा ना, ती चिडतील नाही. शांत हो लीला, थोडा त्रास दिला तर चालतो. मला माहिती आहे तू मुद्दामून अशी वागतेस, पण मी तुझा एकही शब्द टाळू शकत नाही, म्हणून तू मला कोडीत पकडू शकत नाहीस. आता काय करू मी? जावई बापू, ऐकलंस का? ऐकलत का? जावई बापू आले ना. हो ते हे आलेत, मोठी गाडी आली, ते लीलाला घेऊन जाणार आहेत. जावई बापू आले, लीलाला घेऊन जाणार आहेत. काय त्यांचं स्वागत करायचं सोडून तू आत का निघून आलीस? थांबा 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 थांबा. पाहिलं, इथवर आलाय पण आत काही यायचा विचार दिसत नाहीये पट्ट्याचा. लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी आलाय ना, मग तरी सुद्धा असा वागतो.
अभिरामचा फोन. हॅलो, बोल रे अभिराम. आई मी तुला घ्यायला आलोय. अरे हो का? कुठे आहेस? मी तर हॉलमध्येच बसलीये, मला दिसत नाहीयेस ते. तू नक्की लीलाच्याच घरी आलायस ना रे बाळा? मी लीलाच्या घराच्या बाहेर उभा आहे, तू ये इथे बाहेर. अरे बाहेर कशाला? ये ना आत ये ना बाळा, ये 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 ये. अभिराम, तू आत ये आणि मला आणि लीलाला मानानं घेऊन जा. आई मी माझा हट्ट सोडून इथपर्यंत येऊ शकतो, तर तू 2 पावलं का नाही घेऊ शकत? अरे 2 स्टेप्स काय, मी 10 पावलं पुढे येते बाळा. ऐक, पण काय करू, माझा पाय आहे ना तो ढोपऱ्याच्या पाठीत नाही का, नस पकडल्यानंतर दुखतो फार. त्यामुळे मला ना 1 पाऊल पण पुढे टाकता येत नाहीये, फार दुखतोय. कशी येणार म्हणून म्हणते, येणार आहे गो, दुखतोय. अभिराम, आई हॅलो अभिराम, हॅलो अभिराम, आवाज ऐकू येत नाहीये अभिराम. हॅलो. ताई मी काय म्हणतो, हे जे लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलेत ना, मग आणि त्यांना असं घराबाहेर उभं करणं मला बरोबर वाटत नाही. हं? मी त्याला घेऊन येतो. अहो, तुम्ही त्याला ऐका. लीला, बघ जावई बापू तुला घ्यायला आलेत. ही बघ, ती बघ मोठी गाडी आली. सर, आता काय करायचं आपण? म्हणजे ही सिच्युएशन बघता आपल्या समोर 2च ऑप्शन आहेत. पहिला म्हणजे आजींसमोर हार मानणं आणि दुसरा म्हणजे आजींसमोर हार मानणं. सर, आता नेहमीच झालंय, आजींची पंगा घेतला की तुम्हीच हारता. एवढं सगळं होऊनही तुम्ही लीलाला घेऊन जायला आलात. मी तुमचे ऋण आयुष्यभर विसरणार नाही. पण तुम्ही असे दारात का उभे? आत या ना. हे बघा, तुम्ही हात जोडू नका. जे झालं त्यात तुमची काही चूक नाहीये, तो प्लीज. हे जे मला कल्पना आहे की तुम्ही मला हात जोडायला लावणार नाही. एकदा मी तुमच्या ऑफिसला आलो तेव्हा तुम्ही गाडीत बसून जो मला सन्मान दिला होतात ना, तुम्ही कधीही विसरणार नाही. पण आता परिस्थितीच अशी आहे ना की तुम्ही तरी काय करणार? या प्लीज, या या. या 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 जावई बापू या. पहिल्यांदाच घरी आलात लग्नानंतर, किती बरं वाटलं. बसा बसा. हो, चला बसून घ्या. नाही मी उभा ठीक आहे. आई तुझ्या हट्टासाठी इथे आलोय मी. आता प्लीज घरी चल. हो रे बाळा. अरे अभिराम, मला खरंच नव्हतं माहिती तू सकाळी सकाळीच येशील. मी बघ कसलीच तयारी केली नाहीये रे. कसली तयारी आहे? मला नव्हतं वाटलं अभिराम की मी गेल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी तू मला न्यायला येशील. म्हणून मग मी लीलाच्या कपाटामध्ये सगळं माझं सामान लावून ठेवलं. हरकत नाहीये, मी आता सगळं आवरते, बॅग भरते. तू बस, मी आलेच बॅग भरून. हा, आले. चालेल ताई, तुम्ही अरे वास येतोय. दूध ठेवले ना तुम्ही? कधी? जा ना, तिथे दूध ठेवले मगाशी. अगं बाई, हो हो हो, दूध दूध. ते चहा द्यायचं. ते तुला ती केकची मोठी ऑर्डर आली ना, ते आली ग तुला ऑर्डर. हा, ती करायची तुला. चल हो, जाते. आहे. बाबा, तुम्ही चला ना, मला तुमची मदत लागणार आहे. अगं, ती केकची ऑर्डर संध्याकाळी द्यायची आहे. अगं जावई बापू घरी आले, त्यांना सांगितलं इथे बसून आपण बाहेर जायचं का? बरं दिसतं का? बाबा, काय? मला जरा मदत हवी. चला ना, मोठी ऑर्डर आहे. अरे, अहो चला अरे, चला. मटर, चल तू पण चल. विश्वरूप इकडे. तुला महत्वाचे कॉल्स करायचे असतील, जा बाहेर बरांड्यामध्ये जा आणि कॉल्स कर. जा. आई, विश्वरूपला कुठलेही इम्पॉर्टंट कॉल्स करायचे नाहीयेत. अरे वा, नाही करायचं आहेत का? मग चल, मला बॅग भरायला मदत कर. ये. आलो. काय झालं? आजी, मी पण येऊ का? नाही, राहू दे, तू थांब. हा, ये. आई,
हे बघ, तू कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, मी इथे तुझ्यासाठी आलेलो नाहीये. आईचा हट्ट होता म्हणून आलेलो आहे. नाहीतर तुझ्यासारख्या फसव्या मुलीला माझ्याबरोबर मी कधीच घेऊन गेलो नसतो. मला चांगलंच माहितीये की तुम्ही इथे फक्त आणि फक्त आजींसाठीच आलात. तुम्ही मला माफ करावी अशी अजिबात अपेक्षा नाहीये माझी. तुम्हाला माझा खूप राग आलाय हे स्वाभाविक आहे, मी समजू शकते. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा काही गैरसमज करून घेणार नाही. चला आई झाली तयारी, चला निघूया. अरे चल, असं चल. कसं? हे काय छान आलं घालून गवती चहा घालून चहा केलाय तुमच्यासाठी, तो घ्या. म्हणजे मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. नाही नाही, ह्याची काही गरज नाहीये. आई चल, कमान, लेट्स गो. अरे अभिराम, सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाहीये. आता चहा नाश्ता मी केला नाही तर मग मला त्रास होतो, तुला तर माहित आहे. बसा ना, बस 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 बस, ये चहा घेऊया ना. ताई, बसा. या बसा बसा ये, बस बाळा अभिराम, बसा. चहा घेऊया ये. तुम्ही विश्वरू, पण बसा. ए विश्वरू, ये ना, चहा प्यायचा आहे ना, ये बस. मी नाही, नको, मी उभा राहतो. बसा ना. विश्वरू, ये ना, चहा घ्यायचा आहे. सावकाश सावकाश सावकाश. चहा म्हणजे हो मग मला माहिती आहे तुला. लीला, अगं एजंटना तू चहा दे. बघतेस काय दे. छान घ्या. हा, नाही. चहा घेणार आहेस? गरम गरम नानकटाय आणल्या. अरे वा, नानकटाई मला प्रचंड आवडते. नानकटाई आणि फ्रेश कपकेक सुद्धा. बघा, ए विश्वरू, आवडते ना नानकटाई? अहो, हे काही विचारणं झालं का? हो, नानकटाई, बिस्किट, खारी, टोस्ट, बटर, कुकीज सगळं काही आवडतं. हे असं काही दिसलं ना की मला. घे, घे. तुम्ही पण घ्या ना नानकटाई. नाही नको, मला माझा चहा निघत झालाय. आई झालं का? हो, थोडी वाईट आहे. चहा हवाय थोडा. आई चहा पिऊन झालाय ना, आता निघूया. चला चला निघूया. कालिंदी, औक्षणाचं ताट घेऊन ये जा. हो, आले आले. येईल, लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदाच घरी आलेले आहात, त्यामुळे काही रीतीभाती असतात ना, ते आम्हाला पार पाडाव्या लागतील. बहिणी, एजंटना जाऊन बराच उशीर झाला ना, अजून कसे आले नाहीत? इतका का वेळ लागतो यांना? हा, मला कळलं. त्या बाईने एजंटना पण दाराबाहेर उभं केलं असणार. ती असं काही करणार नाही. महान नाटकी बाई आहे. एक मिनिट. हॅलो, हा बोला ना. ठीक आहे, मी करू का तुम्हाला नंतर कॉल? ठीक आहे, थँक्यू, बाय.
वहिनी काय झालं? कोणाचा फोन होता? मीडिया एजन्सीमधून कॉल आला होता. आपण एजे आणि श्वेताच्या रिसेप्शनसाठी मीडियाला बोलवलं होतं ना. एजंटचे सगळे मीडिया कॉन्टॅक्ट, सेलिब्रिटीज सगळ्यांना इन्व्हिटेशन गेलं होतं. आता एजे आणि श्वेताचं लग्न तर झालं नाही, पण रिसेप्शन तर करावंच लागेल. ते कॅन्सल नाही होऊ शकत. यो वहिनी, म्हणजे रिसेप्शन मध्ये एजंटची बायको म्हणून ती लीला मिरवणार. सगळ्या न्यूजपेपर मध्ये एजंटची बायको म्हणून लीलाचा फोटो झळकणार. बिचारी श्वेता, ती आधीच खूप खचली आहे, खूप हर्ट झाली आहे वहिनी ती. आपण काय करायचं? मी कसं समजावू श्वेताला? श्वेताला समजवायचं नाही लक्ष्मी, भडकवायचंय. एजेचं रिसेप्शन तर होणार आणि त्यात मी श्वेताचा वापर करून घेणार. शेवटी एजेची प्रतिमा धुळीला मिळवण्यासाठी यापेक्षा चांगली संधी कुठे मिळणार आहे? कालिंदी, आले आले. ये लवकर ये. हो हो आले आले. जावे बापू, बसा ना. बस बस तू बस. चल विश्वरूप उठ. बस. लीला ये बस. ये. येऊ, मी आलोच. आमच्याकडून लीलाचे बाबा, याची काय गरज होती? अहो, असं कसं म्हणता? लग्नात काही मानपान करता आलं नाही म्हणून. घ्या ना, घ्या जावे बापू, घ्या. आई निघायचं आता? जावई बापू, नाही मी काय म्हणते, ते कंकण सोडवण्याचा विधी तुम्ही आलाच तर करून घेऊया का? का ते करण्यासाठी तुम्ही संध्याकाळी परत याल?